आज आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस आहे आणि त्यानिमित्त आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत शेखर देशमुख. शेखर हे मुक्त पत्रकार आहेत. गेली 15 वर्ष ते पत्रकारितेत आहे. 2005 मध्ये त्यांना HIV एड्स भारतातील वस्तुस्थिती या विषयावर संशोधन करण्यासाठी हेनरी जे कैसर फाउंडेशनची फेलोशिप मिळाली होती. आणि सध्या ते स्थलांतरितांच्या प्रश्नांवरती संशोधन करतात आणि त्यानिमित्तानं उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल इथं जाऊन त्यांनी प्रत्यक्ष या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. देशाबाहेर सुद्धा जाऊन त्यांनी हे सगळं संशोधन करण्याचा प्रयत्न अजूनही चालू ठेवलेला आहे. आज शेखर आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी बोलूया. शेखर, स्थलांतरितांचा प्रश्न आहे, आज तो दिवस सुद्धा आहे, त्याच्या निमित्तानं आपण बोलतो आहोत. तर नेमके या प्रश्नाकडे तुम्ही कसे वळलात, इथूनच आपण सुरुवात करूया. साधारणतः 2005 मध्ये जेव्हा मला पहिल्यांदा HIV एड्स संदर्भातली वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी म्हणून फेलोशिप मिळाली होती आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाणं झालं होतं. UP, बिहार असेल, राजस्थान असेल, हरियाणा असेल. तर इथे प्रत्येक गावात जेव्हा मी भेटी देत गेलो आणि माझ्या असं लक्षात आलं की गावातला जो कमावता जो वर्ग आहे किंवा ती जी पिढी आहे ती गाव सोडून शहराकडे आली. मग ती मुंबई असेल, दिल्ली असेल, कलकत्ता असेल. आणि माझ्या असं लक्षात आलं की बराचसा जो प्रश्न आहे गावातला तो स्थलांतराशी निगडीत आहे. म्हणजे एका गावात गेल्यानंतर 100 50 घरं मला अशी दिसली की त्या घरातली जी जो पुरुष आहे तो कामानिमित्त बाहेर आलेला आहे आणि तो स्थलांतराचा जो त्याचं जे स्थलांतर झालंय त्या मार्गाने प्रॉस्पेरिटी किंवा समृद्धी आलेली नाहीये, तर त्या मार्गाने अनेक प्रश्न त्या गावामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि त्या क्षणी मला असं जाणवलं की स्थलांतराचा जो हा जो प्रश्न आहे तो अजूनही ऍड्रेस झालेला नाहीये, त्याकडे पुरेसं लक्ष गेलेलं नाहीये. आणि मग हा अभ्यास करतानाच जसं तुम्ही म्हणालात की स्थलांतराचा जो प्रश्न होता तो माझ्या दृष्टीने महत्वाचा ठरला आणि मग मी त्या प्रश्नाकडे फोकस करत गेलो. निश्चितच, म्हणजे एड्सचा विषय अभ्यास करत असताना तुमचं या प्रश्नाकडे लक्ष वळलं आणि तुम्ही इकडे आलात. आणि खरोखर आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे या प्रश्नावर व्हावं तेवढं संशोधन होताना आपल्याला दिसत नाही. आपण स्थलांतराच्या प्रश्नाविषयी बोलूच, पण हे जे स्थलांतर आपल्याला होताना दिसतं काय, कोणकोणते प्रकार सांगता येतील? म्हणजे स्वेच्छेने होतं का किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं? भारतापुरतं बोलायचं झालं तर ज्या मेजर ज्याला आपण म्हणतो प्रामुख्याने जे स्थलांतर झालेलं आहे ते UP, बिहार, राजस्थान ह्या राज्यातनं स्थलांतर झालेलं आहे. स्थलांतर हे केवळ रोजगारासाठीच होतं का, तर असंही नसतं. म्हणजे एक कारण नसतं, तर त्याची अनेक कारणं असतात. त्याच्यामध्ये सामाजिक विषमतेचा एक भाग असतो, आर्थिक विषमतेचा तर असतो, पण सामाजिक विषमता ज्याच्या मुळाशी जातीभेद जो आहे तो असतो. त्याच्यामध्ये सामाजिक दबावाचा एक मोठा त्याच्यामधला एक भाग असतो आणि आकर्षण असतं जे नव्या पिढीमध्ये असतं की शहराकडे जाण्यासाठी म्हणून मला मोठ्या शहरांचं आकर्षण असतं. हे अनेक कारणं असतात त्याची. केवळ रोजगार नाही म्हणून कोणी स्थलांतर करत नसतं. तर वेगवेगळी त्याची ते बहुपदरी असं ते त्यामागचं वास्तव आहे. आपल्या भारतापुरतं बोलायचं झालं. आणि इतर जर संबंध तुम्ही जगाचा जर एक वेध घेतला तुमच्या असं लक्षात येतं की जगामध्ये सुद्धा असं वेगवेगळ्या मार्गाने आणि वेगवेगळ्या निमित्ताने हे स्थलांतर झालेलं आहे. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं आहे, कधी अनेक आफ्रिकेतले अनेक देश आहेत की जिथे आजही यादवी सदृश परिस्थिती आहे. तर तिथे त्या निमित्ताने आपला शेजारचा श्रीलंका आहे, तिथे पण जे तामिळ आणि सिंहलीन मधला जो संघर्ष आहे त्यामुळे तिथले जे तामिळ आहेत ते आपल्या तामिळनाडूमध्ये आश्रय घेत आहेत. असुरक्षित वातावरण, असुरक्षितता, नैसर्गिक आपत्ती हे त्यामागची कारण आहे. निश्चितच, तुम्ही जसं सांगितलं म्हणजे युद्ध असेल, पूर असेल, दुष्काळ असेल किंवा आता एक त्यातला अगदी सूक्ष्म भाग म्हणजे जाती व्यवस्था सुद्धा, हे सुद्धा कारण ठरतं की आकर्षण, शहराविषयीचं आकर्षण. ही वेगवेगळी कारण आहेत स्थलांतराची. पण यामध्ये प्रामुख्याने एक प्रश्न असा पडतो की माझी प्रगती होण्यासाठी मी स्वेच्छेने केलेलं स्थलांतर आणि काहीतरी अगतिकतेपोटी मजबुरीने केलेलं स्थलांतर. तर मजबुरीने किंवा अगतिकतेपोटी झालेलं जे स्थलांतर असतं गरजेपोटी, त्याचे काय ज्याला म्हणता येईल की परिणाम होतात, त्याबद्दल एक थोडंसं. त्याचे परिणाम असे आहेत की मला जे दिसलं की मी ज्या राज्यांमध्ये गेलो की जे स्थलांतर फोर्स्ड असं म्हणतात की सक्तीनं झालेले, जसं आपण म्हणतो की ते मजबुरी त्या अर्थाने ते बाहेर पडलेले आहेत. म्हणजे तिथे रोजगाराचं साधन कमी आहे, आर्थिक विषमतेचा जो भाग आहे तो आहे, सामाजिक विषमता आहे. म्हणजे युपीचंच तुम्हाला जर उदाहरण दिलं तर मी असं देईन की युपी मधल्या गावांमध्ये तुम्ही आजही गेलात तर जो दलित आणि बहुजन समाज आहे तो समाज पिढ्यानपिढ्या दबलेल्या अवस्थेत आहे. म्हणजे तो जो सवर्ण आहे ज्याला आपण म्हणतो की जो ठाकूर आणि ब्राह्मण, त्या वर्गाकडे आजही युपी मधल्या 80% जमिनीची मालकी त्यांच्याकडे आहे. पण जी संख्या जास्त आहे
ही बहुजन आणि समाज दलित समाजातल्या वर्ग जो मोठा आहे त्यांच्याकडे ते एक तर भूमी नाहीत किंवा अल्पभूधारक ज्याला म्हणतात असे आहेत. वर्षानुवर्ष कर्जाच्या बोजाखाली दबलेले आहेत. शिक्षण नाही आहे, शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प आहे. म्हणजे तुम्हाला गावात गेलं तर तुम्हाला 4थी आणि 8वीच्या पलीकडे तुम्हाला शिकलेला भेटत नाही. तर ही सगळी त्याच्या मागची जी कारणं आहेत आणि त्या अवस्थेमध्ये तो मुलगा, तो पुरुष मुंबई, दिल्ली, कलकत्ता ह्याकडे स्थलांतर करतो. त्याचं शिक्षण नसतं, त्याच्यावर संस्कार जे व्हायला लागतात ते झालेले नसतात, सामाजिक संस्कार नसतात, घरातलं वातावरण त्याला तसं मिळत नाही. सलाम महाराष्ट्रामध्ये आपल्या बरोबर औरंगाबादहून आहे गायिका श्रुती पोहनेरकर. ती संगीत विशारद आहे आणि तिनं म्युझिकमध्ये BA सुद्धा केलेलं आहे. हिंदी आणि मराठी बरोबरच इंग्रजी गाण्यांचीही तिला आवड आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठवाड्यामध्ये डफ हातामध्ये घेऊन पोवाडा गाणारी ती एकमेव अशी मुलगी आहे. पोवाडा आणि गोंधळ अशा लोकसंगीताच्या प्रकारांचाही तिने अभ्यास केलाय. आज तिच्या गाण्यांविषयी आपण तिच्याशी गप्पा मारूया. श्रुती, IBN लोकमत मध्ये तुझं मनापासून स्वागत. श्रुती, मला असं वाटतं की तुझ्या गाण्यांविषयी, तुझ्या कार्यक्रमांविषयी आपण बोलूच, पण सुरुवात एखादी गाण्याने होऊन जाऊ देत. अगदी नक्कीच वसुंधरा. एक गाणं मी तुम्हाला सुरुवात करून देते कार्यक्रमाची. लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे. ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, हुए गुलाबी लाल सुनहरे, रंग दल बादल के, ज्योति कलश छलके, ज्योति यशोदा धरती मैया, नील गगन वो बाल कन्हैया, श्यामल छवि छलके, श्यामल छवि छलके, ज्योति कलश छलके. धन्यवाद. क्या बात आहे. इतकं सुंदर गाणं आहे. हिंदीमध्ये सुधीर फडकेंनी खूप कमी गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. त्याच्यातलं एक गाणं आहे भाविकी चुडिया मधलं आणि प्रतिम गाणं आहे मीना कुमारींवर चित्रित झालेलं. सगळ्या आठवणी श्रुती तू हे गाणं म्हटल्यानंतर दाटून आलेले आहेत. तू संगीत विशारद केलेलं आहेस, BA विथ म्युझिक केलेलं आहेस. पहिल्यापासून गाण्याची आवड होती? अगदी लहानपणापासून. म्हणजे माझी आई स्वतः गायिका आहे आणि मला माझ्या आईपासून ही सगळी प्रेरणा मिळाली आहे. म्हणजे अगदी लहानपणापासून मी आईचं गाणं ऐकत गेले आणि मग त्यामुळे माझ्यातही ती आवड निर्माण झाली. आणि मग आईनी आणि माझ्या वडिलांनी दोघांनी मला इतकं प्रोत्साहन दिलं की मी यामध्येच करिअर करायचं असं ठरवलं लहानपणी. निश्चितच श्रुती, तू श्रुती सुमने नावाच्या बॅनरखाली तुझा स्वतःचा कार्यक्रम सादर करते, कर्नाटक पर्यंत जाऊन आलेली आहेस. त्याच्याबद्दल थोडंसं सांगशील, स्वरूपाबद्दल कार्यक्रमाच्या? त्याच्याबद्दल म्हणजे थोडंसं असं आहे की माझं विशारद झालं आणि मग त्यानंतर मी फ्रीलान्स सगळीकडे गाते. पण मग माझ्या डोक्यात थोडासा असा विचार आला की आपण जर स्वतःचा आपला एखादा ग्रुप केला आणि स्वतःच्या बॅनर खाली जर गायलो तर हे सगळ्यात जास्त चांगलं राहील. म्हणून मी सुरुवातीला जेव्हा माझा बॅनर लॉन्च केला त्यावेळी हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली सगळी गाणी असा एक आम्ही कार्यक्रम केला होता इथे औरंगाबादमध्ये. आणि त्याचप्रमाणे सुधीर फडक्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी असा आम्ही दुसरा कार्यक्रम केला होता. त्याला जगदीश खेबुडकर स्वतः उद्घाटक म्हणून आले होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र आवटी आले होते, रिलायन्सचे व्हाईस प्रेसिडेंट.